साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातला प्रसंग आठवतोय. त्यांचा ज्या वेळेला जन्म झाला 1 ऑगस्ट 1920ला, त्याच दिवशी बरोबर फकीरा त्यांच्या दारामध्ये घोड्यावर स्वार होऊन आलेला होता आणि 2 ओंजळी सुरतीचे रुपये ज्यानं इंग्रजांचा खजिना लुटलेला होता ते त्याच्या आईच्या जवळ ते रुपये दिलेले होते आणि 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या या घरामध्ये, ह्या कुटुंबामध्ये अण्णांचा जन्म झाला. तुकाराम या नावानं त्यांचं संगोपन झालं आणि त्यांना ज्यावेळेला शाळेत घातलं, शाळेतला एक प्रसंग खूप भयंकर आहे. अस्पृश्यतेचा जबरदस्त फटका त्यांना बसला आणि शाळेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना छडी फेकून मारली गेली आणि ती मारलेली छडी जणू काय अस्पृश्यतेलाच ती छडी मारली असावी अशा आवेशानं अण्णाभाऊंनी शाळेला रामराम ठोकला. शाळेतून बाहेर पडले. जिथं अस्पृश्यता पाळली जाते त्या शाळेत मी शिकणार नाही असा दृढनिश्चय करून ते शाळेतून बाहेर पडले. पण त्यांच्या मनात शिक्षणाची जी जिद्द होती, शिकण्याची जी जिद्द होती ती कायम होती. कुटुंबाला वाटेगाववरून सांगली जिल्ह्यातल्या मुंबईला चालत जावं लागलं. पैसे नव्हते म्हणून ते चालत कुटुंब माटुंग्याला पोहोचलं. तिथं अण्णाभाऊंनी झाडूवाल्याचं काम केलं, माळी काम केलं, अगदी हमालीसुद्धा केली. वेगवेगळे पेपरचे गठ्ठे उचलणं असेल, कापडाचे गठ्ठे उचलणं असेल. त्या लेबर कॅम्प जो होता तिथं ते राहिले होते आणि कम्युनिस्ट पार्टीची लोक एका हॉटेलमध्ये जमायची. तिथं अण्णांनी त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांच्या सोबत त्यांचा संवाद व्हायचा आणि त्या हॉटेलमध्ये बघा कसं असतं, कोणाच्या संगतीत आपण राहतो त्याच्यावर आपलं आयुष्य ठरतं. जसं दारुड्याच्या संगतीत राहिल्यावर तो दारुडा होणार, चोराच्या संगतीत